आदरणीय मुख्याध्यापक माननीय शिक्षक आदरणीय मुख्याध्यापक माननीय शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही चंद्रशेखर चौधरी. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल म्हणजेच 15 ऑगस्ट या पवित्र दिवसाबद्दल माझे मनोगत व्यक्त करीत आहे. जर आज आपल्या समोर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर सर्व स्वातंत्र्यवीर आपल्या समोर उभे राहिले तर ते आपल्याला एकच प्रश्न विचारतील, आम्ही या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण तुम्ही या स्वातंत्र्याचे जतन करत आहात का? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आज आपण आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट हा फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तर तो लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा, बलिदानांचा आणि स्वाभिमानाचा जिवंत इतिहास आहे. तिरंगाच्या 3 रंगात देशभक्तीचा वास आहे. या पवित्र मातृभूमीसाठी प्रत्येक भारतीय खास आहे. मित्रांनो, देशप्रेम म्हणजे फक्त हातात तिरंगा घेणे नाही, तर देशप्रेम म्हणजे प्रामाणिकपणे काम करणे, स्वच्छता राखणे, नियमांचे पालन करणे आणि प्रत्येक भारतीयांचा आदर करणे होय. आज भारत विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा, अंतराळ संशोधनात आपली जगभर ओळख करून घेत आहे. पण आपल्याला विकसित भारत घडवण्याची जबाबदारी आपली विद्यार्थ्यांची, तरुणांची आहे. ज्ञानाची घेऊया शपथ, देश सेवेचा धरूया मार्ग. भारताला सर्वोच्च नेणे हेच असू दे आपले भाग्य. मित्रांनो, आपल्या हातात मोबाईल असू शकतो पण हृदयात तिरंगा असला पाहिजे. आपल्या ओठावर जय हिंद आणि आपल्या कृतीत देशप्रेम दिसले पाहिजे. देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणे नव्हे, तर देशभक्ती म्हणजे प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत, स्वच्छता आणि भारताच्या प्रगतीसाठी योगदान देणे होय. शहीदांच्या त्यागामुळे मिळाले स्वातंत्र्य महान. भारत माता की जय म्हणत घडवूया देश महान. आज आपण स्वतंत्र भारतात शिक्षण घेत आहोत, आपली स्वप्ने पूर्ण करत आहोत. या स्वातंत्र्याची खरी किंमत ओळखून भारताचा जबाबदार नागरिक बनणे ही आपली जबाबदारी आहे. आपण नेहमी राष्ट्रध्वजाचा सन्मान करूया, संविधानाचा आदर करूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया, स्वच्छता राखूया आणि नियमांचे पालन करूया. चला आज आपण एक संकल्प करूया. चांगले विद्यार्थी, चांगले नागरिक, चांगले माणूस बनून या भारताला अधिक मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध बनवूया. मी शेवटी एकच म्हणते, देश माझा अभिमान, माझा तिरंगा माझी ओळख आहे. देशासाठी जगणे आणि देशासाठी कार्य करणे हीच खरी देशभक्ती आहे. वंदे भारत माता की धन्यवाद.